बार देखा जाए सैमल आप आइए, प्रयत्न अच्छा किया इस बार देखा टाइगर टीम आणि त्या सोबतीला मात्र बंटी कोंडिलकर मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती या बंटीने. त्याच बंटीला आता सलामीला येताना आपण पाहतोय. फिल्डिंग हो. तर चला पंचाने एक विनंती असेल, सामना लवकर लवकर चालू करा. वैयक्तिक पहिल्याने संघाच्यातून पहिलं षटक घेऊन सज्ज आहे तो मात्र अंबादास शिंदे. समोर खेळतो स्ट्राईकला फलंदाज चेतन. पहिला चेंडू, चांगला चेंडू होता, हलक्या पद्धतीने खेळून काढला चेतनाने. पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी एक धाव काढतोय. एका धावाने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय या ठिकाणी चेतन. धाव संख्या होते ती 1 पहिल्या चेंडूवरती. अतिशय धीम्या गतीने सुरुवात केली आपल्या डावाला ती मात्र चेतन याने. तर पुन्हा एकदा अंबादास तयार असेल, समोर असेल फलंदाज बंटी कोंडिलकर. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव तर नक्की मिळणार. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या जवळ तोपर्यंत थ्रो पॅक करतोय, एक धाव मिळते. एके धावाने बंटी सुद्धा आपलं वैयक्तिक खातं खोलतं या ठिकाणी. धावसंख्या हळूहळू पुढे नेताना दिसत आहेत. धावसंख्या होती ती 2. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका मारला फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय जमिनीला गुलगुलेला करत 4 धावांसाठी. चांगला फटका येतो तो मात्र चेतन यांच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 6. पहिलं षटक चालू असताना 15 प्लेयर आहेत ना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू. तर ग्लिस्टर ब्लास्टर आपला 12वा खेळाडू इथे येणं गरजेचं आहे. 2 मिनिटे दिले जातील तुम्हाला. ग्लिस्टर ब्लास्टर जो 12वा खेळाडू असेल त्याच्या अंगावरती संघाचं टी शर्ट असलं पाहिजे. कमिटीचा नियम आहे या ठिकाणी. लवकर 2 मिनिटात पाठवा, नाही तर पॅनेटीला सामोरं जावं लागेल. तर पुढचा चेंडू अंबादासांचा. जोरदार प्रयत्न केला होता मारण्याचा, तोपर्यंत चेंडू मात्र जातो निर्धाव. निर्धाव चेंडू सांगता होते या ठिकाणी अंबादासांच्या मार्फत. धावसंख्या अजूनपर्यंत कायम स्थिर 6 धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू असताना पाहायचा अंबादास, समोर असेल तो चेतन. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, वारंवार बीट होताना दिसतो तो चेतन. चांगली गोलंदाजी राहिली ती आता मात्र अंबादास यांची. पूर्णपणे जखडून ठेवले ते चेतन याला मोठ्या फटक्यापासून. तर पाहायचंय शेवटचा चेंडू असेल या षटकातील. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फसतोय चेतन त्या ठिकाणी. वारंवार बीट होताना दिसतोय. सलग 3रा चेंडू निर्धाव होतोय आणि या ठिकाणी मला वाटते पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनगडीबाज 6 धावसंख्या आहे ती मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाची. तर ग्लिस्टर ब्लास्टर संघ आपला 12वा खेळाडू इथे येणे गरजेचं आहे. तो वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येते तो गोलंदाज अभिनव. समोर मात्र फलंदाज असेल तो बंटी कोंडिलकर. पाहायचा आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावा जमवतात ते पाहायचा. ग्लिस्टर ब्लास्टरचा संघ दुसरं षटक घेऊन अभिनव तयार असेल. समोर मात्र आक्रमक फलंदाज ज्याने या आधीच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती, 3 षटकारांची चांगली खेळी केली होती, तोच हा बंटी. पहिला चेंडू अभिनव याचा. जोरदार प्रहार केलाय पॅव्हलिनच्या डोक्यावरून सलामी देत. चेंडू मात्र येतो सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती मात्र 12. आल्या स्वागत करून देतो या षटकारांनी त्या मात्र अभिनव याचं. चांगला फटका पाहायला मिळाला बंटी यांच्या बॅटमधून. या आधीच्या सामन्यामध्ये पण अशाच प्रकारची फलंदाजी केली होती, परंतु तो त्यावेळी उशीर झाला होता तो बंटी याला. आता मात्र सलामीला आलाय हा बंटी.
चेंडू पुरवायचा आहे. चांगला फटका पाहायला मिळाला बंटी यांच्या बॅटमधून. देखना फटका होता. पॅव्हेलियनच्या डोक्यावरून येणारा हा फटका, अभिनवचं स्वागत करून देणारा हा फटका होता, तो मात्र बंटी कोंडिलकरचा. तर पुन्हा एकदा तयार असेल अभिनव. 10-12 पावलांचं रनअप घेऊन पंचाने डाव्या बाजूने राईट वर विकेट मारेल. अकुटप्या चेंडू, उजाशीच्या बाहेर जाणार चेंडू, परंतु पंचांचा इशारा तो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या एक धावेने पुढे जाते. धावसंख्या होते ते मात्र 13. प्रथम फलंदाजी करताना दिसतोय हा संघ ग्लिस्टर ब्लास्टर. सलामी जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत चेतन आणि बंटी कोंडिलकर. तो पाहायचंय येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल तो मात्र बंटी. अभिनवचा पुढचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॅटची एज लागून चेंडू मात्र जातो विकेट किपर चिन्मय यांच्या हातामध्ये. पहिला धक्का मात्र बसतो तो ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला. ज्या कामगिरीसाठी निवड केली होती गोलंदाजाची, त्या कामगिरीची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना दिसतो तो अभिनव. सिद्धेश इंदप यायचं पॅव्हेलियनमध्ये. सिद्धेश इंदप आणि पहिला गडी बाद होतो तो मात्र 13 धावसंख्येवरती बंटी कोंडिलकर यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये. सुमित येतोय. तो पाहायचं सुमित कशा प्रकारे फलंदाजी करेल. दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती 13. एक गडी बाद झालाय. पहिला चेंडू आल्या चेंडूला लॉप केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी चांगला फटका येतोय तो मात्र सुमित यांच्या बॅटमधून. 6 धावांची धावसंख्या झाली ती मात्र 19. आल्या षटकार मारून स्वागत करतो तो अभिनव याचं तो फलंदाज सुमित. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल ती मात्र सुमित याला आपल्या संघासाठी म्हणजे ग्लिस्टर ब्लास्टर संघासाठी. याआधी एक मोठा फलंदाज बाद झाला बंटी कोंडिलकर यांच्या स्वरूपात. बंटी कोंडिलकर यांच्याकडून मोठी अपेक्षा होती, परंतु मोठा फटका मारण्यामध्ये स्वतःची विकेट गमावून बसले आणि तमूचा रस्ता पकडावा लागला. त्यानंतर आलेला हा सुमित पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि षटकारांची आतापर्यंत धावसंख्या होती ती मात्र 19. पायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो अभिनव सैद. सुमित असेल तयार खेळण्यासाठी. आकुटप्या चेंडू, फलंदाजी डोक्यावरून जाणार चेंडू, पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू. खराब चेंडूने एक धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती 20. प्रथमतः फलंदाजी करताना ग्लिस्टर ब्लास्टर. नक्कीच कुठेतरी नियंत्रण भरकटताना दिसतोय तो मात्र अभिनव या ठिकाणी. पुन्हा एकदा जोरदार पार केला त्या ठिकाणी स्वतः विकेट किपर चिन्मय धावताना दिसतोय. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करताय. गलीच्या दिशेने जातोय चेंडू. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी सुमित आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्की त्या ठिकाणी पाय जर घसरला नसता चिन्मयचा त्या ठिकाणी धावचित करण्याची संधी उपलब्ध झाली होती आणि एक जीवदान मिळतं त्या ठिकाणी ते मात्र सुमित याला. 2 धावेने धावसंख्या झाली आतापर्यंत 22. दुसरं षटक चालू असताना आपण सामना पाहतो ग्लिस्टर ब्लास्टर विरुद्ध स्वर्गीय प्राचील नौपडांच्या मध्ये. पुन्हा एकदा अभिनव तयार असलेल्या आपल्या गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज याने आक्रमक पवित्रा घेतला पहिल्या चेंडूपासून तो सुमित. खोलवर पदे चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला. पॉईंटच्या दिशेने चेंडू जाते तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसऱ्याचा प्रयत्न करतात परंतु चेतन मागे फिरवतोय. त्या ठिकाणी येतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी नितीन पवार दिसतात आपल्याला. एक धाव नक्की मिळते त्या ठिकाणी. 23 धावसंख्या होती आतापर्यंत ग्लिस्टर ब्लास्टर संघाची प्रथमतः फलंदाजी करताना. आता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर स्ट्राईकला येतो तर चेतनकडून मोठी अपेक्षा असेल आपल्या संघासाठी. पाहायचा चेतन कशा प्रकारे फलंदाजी करेल. जोरदार प्रार करण्याचा प्रयत्न फसला या ठिकाणी.
चांगला चेंडू म्हणावा लागेल तो अभिनवनचा, चांगला कमबॅक करताना दिसतो या ठिकाणी. दरम्यान मला वाटतं या ठिकाणी षटक संपतंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली या ठिकाणी पंचांनी. तर मी या ठिकाणी विनंती करेन सिद्धेश इंदप सीट कुठे असतील तर त्यांनी पॅव्हेलियनमध्ये यायचं आहे. सिद्धेश काय आणि हा खराब चेंडू, नो चेंडू घोषित करतात पंच. तर पाहायचा येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. कशा प्रकारे सामना करेल चेतन. यादव चेंडू होता, शेवटचा चेंडू हाताळत होता तो अभिनव आणि खराब चेंडू म्हणून पंचांनी दंडित केलं त्यांना आणि पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. शेवटचा चेंडू. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 24. एक गडी बाद 24. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. फ्री हिटची संधी असेल चेतनला. चेतनला आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर चांगली धावसंख्या उभारली ती ग्लिस्टर ब्लास्टर संघाने. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो विकेट किपर चिन्मय यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं 2 षटकं संपतायत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 24 धावसंख्या. प्रथमतः फलंदाजी करताना ग्लिस्टर ब्लास्टर संघ. यानंतर होणारा सामना असेल कोकण किंग्स 11 विरुद्ध शिवशंभू 11 कामोटे. दोन्ही संघाचे कर्णधार कोटे उपस्थित असतील त्यांनी पॅव्हेलियनमध्ये येऊन राहायचंय. कोकण किंग्स कामोटे विरुद्ध शिवशंभू 11 कामोटे. तर या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करताना 2 षटकं संपले. 24 धावसंख्या उभारली आहे ती मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाने. तर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येते तो गोलंदाज किरण. या आधीच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती किरणाने आणि त्यासाठीच की काय त्याची पुन्हा एकदा निवड केली कर्णधाराने. पाहायचं किरण कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आतापर्यंत धावसंख्या 24 आहे आणि इथून पुढे येणाऱ्या धावसंख्या रोखाव्या लागतील आणि त्या धावा रोखण्यासाठीच किरण याची निवड केली गेली. समोर मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज उभा आहे तो मात्र सुमितला आक्रमण करावं लागेल. अजून धावसंख्येला वाढवावं लागेल इथून पुढे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. तर पाहायचं सुमित कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. किरण असेल डावकर हाताचा हा गोलंदाज. वेगवान असा गोलंदाज. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे कामोट्यामध्ये. पहिला चेंडू हाताळेल तो सुमितला. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू, चांगली सुरुवात. निर्धाव चेंडू येतो या ठिकाणी. पहिला चेंडू तो मात्र किरण यांचा. आपल्या गोलंदाजीला निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय. पाहायचं पुन्हा एकदा किरण कशाच प्रकारे गोलंदाजी करेल. अशाच प्रकारची गोलंदाजी शेवटपर्यंत त्यांना करावी लागेल. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. सुमित तयार असेल. फुल टच प्रकार चेंडू होता. चेंडूचा वेध घेता आला नाही तो मात्र सुमित याला. चांगली संधी होती चेंडूला सीमेरेषेच्या बाहेर पाठवले परंतु संधी मात्र गमावून बसतो या ठिकाणी तो सुमित. चेंडू मात्र जातोय तो निर्धाव किपर चिन्मय यांच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो आतापर्यंत तो किरण. धावसंख्या मात्र 24 वरती कायम. स्थिर धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 24. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. वारंवार बीट होते तो मात्र सुमित. सलग 3 चेंडू निर्धाव टाकतो. या आधीच्या मॅच मध्ये पण याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली किरण यांच्या मार्फत. त्याच प्रकारची गोलंदाजी करतो या सामन्यात देखील. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 3 चेंडू निर्धाव पूर्णपणे बांधून ठेवले ते मात्र सुमित याला. आकुटापे चेंडू त्याचा वेध घेतला पाहिजे त्या ठिकाणी. सँडी भगत झेल खाली येतात का आणि झेल बाद.
मोठा गडी बाद होता या ठिकाणी सुमित यांच्या स्वरूपात. पाहायचं आपण त्यांचं सेलिब्रेशन पाहू शकतो या ठिकाणी. आणि या झेलसाठी पारितोषिक येते गुणवंत गोवारी यांच्याकडून. या झेलसाठी 501 रुपये जाहीर झालेत. आणि त्यांच्या सेलिब्रेशनसाठी पण 501 रुपये, एकूण 1002 जमा झालेले आहेत या ठिकाणी. या मॅच नंतर घेऊन जायचे आहेत. सँडी भगत यांनी चांगला झेल पाहायला मिळाला. तर नवीन फलंदाज आहे तो मेहमूद. पायचा उर्वरित गोल चेंडूमध्ये कितपत धावा जमवतात त्या ग्लिस्टर ब्लास्टर या संघाचे खेळाडू. आतापर्यंत धावसंख्या चांगली उभारली होती. 2 षटकामध्ये 24 धावसंख्या होती. तिसऱ्या षटकामध्ये आलेला हा किरण, त्याने मात्र पूर्णपणे बांधून ठेवले या फलंदाजांना. 1 विकेट घेतोय तो मात्र सुमिताचा. पाहायचाही मेहमूद याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. संघनायकाने दिलेली जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. हे आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड केली आहे संघामध्ये आणि त्या प्रकारची फलंदाजी त्याला करावी लागेल या मेहमूदला. तर पाहायचं आहे किरण यांचा पुढचा चेंडू. 4 बॉल झाले ना. चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या भारतात जाण्याचा चेंडू आणि हा खराब चेंडू. 3 डॉट 1 विकेट. धावसंख्या मात्र होती ते 25. पाव शतक फलकावर लागताना दिसते ते मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाचं. किरणचा पुढचा चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू, चांगला फटका दिसतोय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी चांगलं. 1 धाव तो घेतो. दुसऱ्या धावची मागणी आहे परंतु 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. एका बाजूला चेतन तर दुसऱ्या बाजूला मेहमूद यांचा. या 2 धावेने धावसंख्या मात्र होती ते 27. आणखी एक आहे. पुन्हा एकदा मेहमूद तयार असेल. समोर गोलंदाज किरण. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली किरण यांची. जोरदार प्रहार केलाय पायचा मिडविकेटच्या दिशेने. अभिनव येतोय चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चांगला थ्रो बॅक मला वाटतं त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सलग 2 चेंडूवरती 2-2 धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती 29 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मला वाटतं या ठिकाणी आतापर्यंत 18 चेंडू झाले. 18 चेंडूमध्ये जवळजवळ 29 धावा जमा केल्या ते मात्र ग्लिस्टर ब्लास्टर या संघाने. यानंतर येणारे शेवटचे षटक असेल. 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील ते मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाला. तर वैयक्तिक पहिल्यांदा संघाच्या वतीने शेवटचं षटक घेऊन येतो तो मात्र गोलंदाज नितीन पवार. पाहायचं नितीन पवार येथून पुढे धावसंख्या रोखतो का. पूर्णपणे प्रयत्न असेल नितीनाचा कमीत कमी धावा देण्याचा, परंतु समोर मात्र चेतनाचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा बनवायचा. तर पाहायचं चेतन विरुद्ध नितीन असं हे बॅटल असेल. पहिला चेंडू हाताळेल तो मात्र नितीन. राईट मोर्द मारा करेल. पहिला चेंडू डाव्या यशीच्या भारतात जाणारा चेंडू आणि मला वाटतं पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धावेने सुरुवात होते नितीन पवार यांच्या गोलंदाजीला. पाहायचं पुन्हा एकदा नितीन तयार. समोर असलेला फलंदाज सलामीवीर चेतन याला. फुलटाच प्रकार चेंडू होता. चेंडूला नीटचा हाताळता आला नाही तो मात्र चेतन याला पॅडला अडून चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव तर नक्की मिळते त्या ठिकाणी. धावसंख्या होती ती 31. आता मास्टर स्टाईलला खेळतो मेहमूद. आयकॉन खेळाडू ग्लिस्टर ब्लास्टर या संघाचा. आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूवरती मेहमूद याला आक्रमण करावं लागेल. मेहमूदला षटकार चौकार मारावे लागतील इथून पुढे. चांगली धावसंख्या उभारून द्यावी लागेल आपल्या संघासाठी. तर पाहायचंय नितीन एक चांगला गोलंदाज. नितीन पवार म्हणून त्याची ओळख आहे कामोट्यामध्ये. तोच गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला शेवटच्या षटकामध्ये. आकुटप्या चेंडू त्या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. 1 धाव तर धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एकच धाव मिळणार त्या ठिकाणी. सर्वेश पालकर येतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 1-1 धावेने धावसंख्या मात्र होती आतापर्यंत 32. किरण गाडगे यांच्या षटकानंतर पूर्णपणे धावसंख्येला रोख लावले
धावसंख्या थांबली गेली ती ग्लिस्टर ब्लास्टर संघाची. आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांचा 2 षटकामध्ये 24 धावसंख्या होती. त्यानंतर मात्र आलेला किरण त्याने चांगली गोलंदाजी केली आणि संघाला भरीव अशी कामगिरी करून दिली. पुण्याला नितीन तयार, जोरदार पार केला आहे, पायचा आहे त्या ठिकाणी, उंची जास्त लांबी कमी आहे, चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं झेल बाद होतो या ठिकाणी. चेतन किरण होता क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी, चांगला झेल म्हणावं लागेल किरणच्या मार्फत संघाला मिळालेला हा दुसरा धक्का चेतन यांच्या स्वरूपात. आता मात्र येतोय फलंदाजीला तो नीरज म्हात्रे. आतापर्यंत चेंडू झाले ते 3, उरलेले 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल तो नीरज म्हात्रे. पाहायचं नीरज म्हात्रे काही कामगिरी करतो आपल्या संघासाठी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही समजला नव्हता तो नीरजाला आणि हा निर्धाव चेंडू जातो तो नितीन पवार यांचा. चांगला कमबॅक केला आतापर्यंत नितीन पवार यांनी. कालच्या दिवसापासून एक चांगली गोलंदाजी राहिली या मैदानामध्ये ती नितीन पवार यांची. जोरदार फटका मारला, पाहायचं किरण गाडगे येतोय त्या ठिकाणी आणि मला वाटतं पुन्हा एकदा झेल बाद. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे कामोट्यामध्ये आणि त्याच क्षेत्ररक्षकाकडे झेल जात आहेत. सलग हा आलेला दुसरा झेल किरण यांच्या मार्फत. गडी मात्र बाद होतोय नीरज म्हात्रे यांच्या स्वरूपात. तिसरा गडी. नवीन फलंदाज येताना दिसतोय फलंदाजीसाठी अफान. 2 चेंडू, शेवटचा चेंडू बाकी असतील. पाहायचा अफान येतोय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. नितीन पवार आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली नितीनची. आणखी काय जोरदार प्रहार केलाय त्या ठिकाणी, पुन्हा एकदा सँडी भगत. पाहायचा झेल होतो का, चांगला प्रयत्न राहिलाय परंतु त्या ठिकाणी धावचीत करण्याची संधी होती. नितीन पवार गॅदर करू शकले नाही चेंडू आणि पुन्हा एकदा तोच प्रकार. 2 वेळा संधी उपलब्ध झाली होती, 2 वेळा चेंडू निसटतो तो मात्र नितीन पवार यांच्या हातामधून आणि या ठिकाणी धावून 3 धावा काढतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 35. 36 धावांचं आव्हान असेल. तर विनंती करीन यानंतर होणारा सामना कोकण किंग्स कामोटे विरुद्ध शिवशंभू 11 कामोटे. दोन्ही संघांच्या कर्णधाराने या ठिकाणी उपस्थित राहायचंय. तुम्हाला 2 मिनिटं दिले जातील. कोकण किंग्स संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तर शिवशंभू 11 कामोटे यायचं विशाल पळालंय. तर मी या ठिकाणी आवाजात बदल करेल. आमचे सहकारी मित्र व्यांग वराडकर, व्यांग वराडकर कुठे असेल तर पॅव्हलियनशी संपर्क साधायचा. व्यांग वराडकर नाही तो पण गेला. तर मी विनंती करेन अमितजी म्हात्रे यांना यायचं समालोचन करण्यासाठी. पहिल्या सत्राचा खेळ संपला. या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 4 षटकांमध्ये 35 धावा जमा केले ते ग्लिस्टर ब्लास्टर संघाने. 36 धावांचं आव्हान असेल ते मात्र प्राची 9 पडा संघाला 36 धावा कराव्या लागतील. चला ह्याच्यानंतर सामना येतो म्हणजे कोकण किंग्स वर्सेस
शिवशंभो 11 कोकण किंग वर्सेस शिवशंभो 11 टॉस मंगेश मिसळकर काका यांच्या शुभ हस्ते सन्मान्य पंडित दादा गोवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. बहुत बहुत शुक्रिया जादव जी. आणि इकडे मात्र विजयासाठी धावा पाहिजे त्या 35 झालेत आणि 36 धावांचं टार्गेट. सिद्धेश भगत और सॉरी संदेश भगत और अंबादास. और शॉट है और गेंद बाहर है. क्या कैच है? ओ माय गॉड चले कैच है ना. आउट. संदेश भगत अंडा लेके वापस. पहला झटका यहाँ प्राची 11 नौपाड़ा टीम को. प्राची 11 नौपाड़ा टीम को 35 रनों का टारगेट है. 35 चाहिए. 36 का टारगेट है. माफ कीजिए 35 रन इकट्ठा किया है. रन बन चुके 0. 1 विकेट मैदान से बाहर. 23 बॉल 36 रन. कोकण किंग्स वर्सेस शिवशंभो 11 टीम के बीच नेक्स्ट मैच है. और नो बैट्समैन किरण. ओ कट किया गेंद को जरूर. पॉइंट के ऊपर बैकवर्ड पॉइंट के ऊपर गेंद चली गई है. गेंद के पीछे फील्डर और बल्लेबाजों ने 2 रन इकट्ठा किया. 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है, यानी कि खाता ओपन हो चुका है. 2 रन लॉस ऑफ 1 विकेट. और नीरज म्हात्रे की 4 गेंदें बची हुई है. एक हमारे जबरदस्त कमेंट है बहुत ज्यादा म्हात्रे. इनके गांव की ये प्रीमियर लीग है और घुमाने की जोरदार कोशिश की थी थोड़ी से. इस बार देखा जाए या थोड़े मुंह हो गए, यानी कि सफल हुए थे इस गेंद को खेलने के लिए मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद. टीम का स्कोर है 2 लॉस ऑफ 1. इस बार शानदार तरीके से इस शॉट को खेल दिया फाइनल के ऊपर और ये गेंद हो कैच पकड़ा है लेकिन बाउंड्री के बाहर. आयोजक हमारे अभी रवि भगत
गोवारी गुणवन गोवारी यांच्याकडून 500 रुपये ऐवा कॅच. आणि रवी भाऊ बघा काम परफेक्ट झाला. 500 मिळले म्हणजे काय टेन्शन नाही. खुद पैकर है. शॉट प्लेन एक बार फिर से छकड़ी और 6 के साथ स्कोर आगे जा रहा है. 14 रन. गेंदबाजी की थी, हैप्टेकर की बॉल डाल रहे हैं आधे रास्ते में और ऐसी गेंदबाजी हो सकती है तो टीम के लिए हानिकारक. 14 लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी गेंद शेष. प्राचीन नौपाला टीम का स्कोर और ये भी बाहर. व्हाट अ शॉट. गेंद तारामंडल में इतनी बाहर चली गई है कि इस भारत के बल्लेबाज का करिश्मा देखिए. क्या बैटिंग की है. कहते हैं ना मराठी में डाव खड़ों की बात कुछ अलग ही होती है. वाह. अरे पतला आदमी है लेकिन अंबादास मुझे लगता है किरण मारने में गर्म है. और टीम का स्कोर 20 के घर में. खुद किरण 20 पे खेल रहे हैं. 1 विकेट गॉन हो चुका है प्राची 11 नौपाला टीम का. अंतिम गेंद थी उसके ऊपर छक्का लगा था. 3 छक्के ठोके उन्होंने. अभी जीतने के लिए 16 रन चाहिए. ऐसे मैचेस जल्दी जल्दी खत्म हो जाएंगे तो अंपायरों का दिल और खुलता जाएगा क्योंकि क्या होता है इसमें उन्हें भी आराम मिलेगा. फटाफट क्रिकेट होना चाहिए. अठारह में चाहिए 16 रन. ये भी लॉप किया. ये भी छक्का. अंबादास ने भी रूप धारण किया और कह दिया कि ये मारेगा तो मैं भी मारेगा. कहते हैं ना कि खरबूजों को देखकर खरबूजा रंग बदलता है. उस तरह से ये किरण को देख के अंबादास ने रंग बदला और चल गई गेंद उड़न खटोले पे 6 रन. बस जीतने के लिए 10 रन चाहिए. नेक्स्ट बॉल अंबादास की ये के लिए गेंद थी. जोरदार हिट करने गए थे. गेंद पैड के ऊपर टकरा गई. रन कोई मिलेगा नहीं है. टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लगा है वो 26 लॉस ऑफ 1 विकेट. अरे अंबादास सीधे बल्ले से काम करे. उल्टा चलाने की क्या जरूरत थी. लेकिन उल्टे में तकलीफ होती है. वो रिवर्सी बॉल देखना पड़ता है कहां पड़ता है. उसके बाद आपको 10 रनों की जरूरत है. मैच कब्जे में है लेकिन कब्जे से मैच को निकालकर अपने पक्ष में लाना ये मेहनत है. ये मेहनत करना पड़ेगी बॉलर टीम को. हाँ है ना. सीधे में तेरे अच्छी ताकत भी है. उल्टे में तो तकलीफ करना पड़ी थोड़ी. कठिन काम होता है उल्टे में. क्या छोटो. हाँ देखो सीधे बल्ले छक्का है अंबादास के बल्ले से और पिच बॉल मिली. लॉप किया गेंद को 6 रन के लिए और टीम का स्कोर आगे जा रहा है. स्कोरर 32 अंबादास 12 किरण 20. टारगेट 36 का. जीतने के लिए 4 रन. श्रोन का प्रयोग. अंबादास को ऐसी हैप्टेकर की बॉल मारेगा तो तू जाएगा इस बार गगन में घूमने के लिए. खत्म मैच फिनिश. ऐसे 2-2 ओवर में मैच चोर के साथ खत्म हो जाएगा तो और मजा आ जाएगा. और मैन ऑफ द मैच किरण 20 रनों की उम्दा पारी और 1 विकेट हासिल किया है. कमान प्राचीन नौपाला टीम कि किरण कम ऑन द प्लीज स्टेज एंड